स्मृती तेचे अवयव, देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावरती संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्री ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीचा आरंभ करत असताना गणेश भगवंताला वंदन करतात. गणपती बाप्पाच्या तात्विक स्वरूपाला ज्ञानोबारायांनी पहिल्या ओळीमध्ये वंदन केलं. त्यानंतर गणपती बाप्पाचं जे दैविक स्वरूप आहे ते सांगून या ठिकाणी पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी गणपती बाप्पाचं वाङ्मयीन स्वरूप सांगितलेलं आहे. भगवान गणराय ही बुद्धीची देवता आहेत आणि ही बुद्धी मनुष्याला जी मिळत असते, ही बुद्धी कुठून कुठून माणसाला प्राप्त होत असते. बुद्धी प्राप्त करण्याकरता म्हणून मनुष्याने कोणत्या कोणत्या ग्रंथाचं अवलोकन केलं पाहिजे. जे ग्रंथ पाहिल्यानंतर त्याला सहज बुद्धी प्राप्त होते, किंवा ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं वर्णन करताना सकल मती प्रकाशू देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू असं वर्णन केलंय. म्हणजे सर्व प्रकारची बुद्धी, त्या बुद्धीमध्ये पडणारा जो काही प्रकाश आहे, हा बुद्धीचा प्रकाश तुमच्या अनुग्रहाने प्राप्त होत असतो. आणि ज्या गणपती बाप्पाच्या अनुग्रहाने हा बुद्धीचा प्रकाश मनुष्याच्या जीवनात येतो, तो बुद्धिदाता गणपती नेमकं त्याचं स्वरूप काय आहे? तो गणपती बाप्पा त्याचं शरीर कशाचं बनलेलं आहे, त्याचे अवयव कशाचे बनलेले आहेत, त्याचे अलंकार कशाचे आहेत, ज्याला बुद्धीमध्ये प्रकाश पाहिजे असेल अशा मनुष्याने कोणत्या गणपती बाप्पाचं पूजन केलं पाहिजे, कोणत्या गणपती बाप्पाची सेवा केली पाहिजे? तर त्याच्यामध्ये गणपती बाप्पाचं शरीर सांगताना वेद भगवान पहिले सांगितलेले आहेत. मनुष्याला जी बुद्धी प्राप्त होते ती बुद्धी प्राप्त होणारा पहिला आहे वेद भगवान. म्हणून ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी आपली वेदनिष्ठा प्रगट केलेली आहे. जो जगी समान सकृप हिताहिताचा दीप, तो अमान्य केला बापू वेदू जेने. किंवा पै अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. त्यानंतर त्या ठिकाणी जर हित पाहिजे असेल आपल्याला, तर वेदानंतर येतात स्मृती. धर्मशास्त्र सांगणाऱ्या स्मृती आहेत. वेदाचा अधिकार सगळ्यांना नाही, परंतु स्मृतीचा मात्र सगळ्यांना अधिकार आहे. म्हणून अशा गणपती बाप्पाचे अवयव जे आहेत ते अवयव सांगताना ज्ञानोबाराय स्मृतीचं वर्णन करतात. ज्याला बुद्धीचा प्रकाश पाहिजे असेल, गणपतीची कृपा व्हावी असं वाटत असेल, त्याने मात्र या ग्रंथांची सेवा केली पाहिजे.
किंवा ज्ञानोबाराय म्हणतात मला आता ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहायचा आहे. मग ज्ञानेश्वरीमध्ये मी जे काही सांगणार आहे ते काय सांगणार आहे? माझ्या बुद्धीमध्ये जो प्रकाश पडणार आहे तो कुठून पडणार आहे? तो प्रकाशदाता गणपती कोणता आहे? त्या गणपतीचं शरीर कसं आहे? हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश, तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवित असे. अशेष असलेले जे वेद, शब्द ब्रह्म अशेष, तीच ही मूर्ती सुवेश, सुंदर असलेली मूर्ती आहे. वेदामध्ये काय काय सौंदर्य आहे त्याचा विचार आपण करून आलो. 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. भगवंताचं स्वरूप आहे ते. ऋग्वेदामध्ये सूक्त आलेली आहेत, यजुर्वेदामध्ये क्रिया कशी करावी त्या क्रियेच्या संबंधाने सगळं ज्ञान आलेलं आहे. सामवेदामध्ये गायन आलेलं आहे. ही सूक्त जी आहेत ती कशी आळवायची, देवाला प्रसन्न कसं करायचं त्या सूक्ताच्या माध्यमातून, संगीताच्या माध्यमातून, ताल आणि स्वर. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. म्हणून सामवेद आहे आणि हे सगळं करत असताना आपलं शरीर चांगलं पाहिजे, आपल्या आजूबाजूची स्थिती चांगली पाहिजे, हे शिकवणारा अथर्ववेद आहे. अथर्ववेद 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. ऋग्वेदाचं महावाक्य काय? प्रज्ञानम ब्रह्म. ऋग्वेदाचं महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म, म्हणजे जे प्रज्ञान आहे ते ब्रह्मरूप आहे, जीव जो आहे तो ब्रह्मरूप आहे. यजुर्वेदाचं महावाक्य अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. सामवेदाचं महावाक्य तत्वमसी आणि अथर्ववेदाचं महावाक्य अयम आत्मा ब्रह्म. म्हणजे तात्पर्य काय? सगळ्या वेदांनी अवांतर वाक्य काही बोललेले आहेत. वेद अवांतर वाक्यामध्ये परमात्म्याचंच वर्णन केलं. 4 वेदी जाण, 6 शास्त्री कारण, 18 पुराणे हरीशी गात. देव असा आहे, देव तसा आहे, देव तसा आहे, तो सच्चिदानंद रूप आहे, त्याच्यापासून ही सगळी सृष्टी निर्माण झाली, सृष्टीचं पालन तोच करतो, शेवटी सृष्टीचा संहारही त्याच्यामध्येच होतो. आणि तो देव कुठं आहे असं म्हटल्यानंतर वेद भगवान सांगतात प्रज्ञानम ब्रह्म. जे प्रज्ञान आहे ना तेच काय आहे? ब्रह्म आहे. ओम नमो जय आद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूप किंवा अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्मरूप आहे. किंवा मग श्वेतकेतूला त्या ठिकाणी त्याचे वडील सांगतात बाबा तत्वमशी श्वेतकेतो, असा 9 वेळा उपदेश केला छांदोग्य उपनिषद. त्याच्या वडिलांनी तत्वमशी, तत्वमशी म्हणजे तत्त्वम अशी, तत् म्हणजे ते, तो म्हणजे तू, अशी म्हणजे आहेस. ते तू आहेस. गुरुकडे गेल्यानंतर गुरु कोणतं वाक्य आपल्याला सांगतात? तत्वमशी. आणि मग तत्वमशी ऐकल्यानंतर आपल्या अंतःकरणात कोणती वृत्ती निर्माण होते? अहम ब्रह्मास्मी. त्यांनी ते तू ब्रह्म आहेस असं म्हटलं. ते म्हणतात ते ब्रह्म जे आहे ते तू आहेस असं म्हटलं की तो म्हणतो मी ब्रह्म आहे. बरोबर. आतापर्यंत मी देह समजत होतो, आता मी कोण आहे? मी ब्रह्म आहे, मी देह नाही.
देह मरणार आहे, देह अशाश्वत आहे, जाणार आहे, पडणार आहे. मन मी नाही, मी बुद्धी नाही, मी हा मरका देह नाही, तर मी कोण आहे? अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही सगळे अमर आहात, पण मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, म्हणून म्हणले खरे की पहा खोट. तुमचं तुम्हीच खरं का खोटं करून बघा. कसं खरं खोटं करायचं महाराज? म्हटले न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. तुम्ही देहाला मी म्हणू नका, देह माझा आहे असं म्हणू नका. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, मनोने लाहो करा, काळ सारा चिंतने. म्हणून आणि शेवटी मग अयम आत्मा ब्रह्म. चारी वेदाची महावाक्य आपल्याला जीव हा परमात्मा स्वरूप आहे असं सांगतात, परमात्मा रूप आहे असं सांगतात. हेच त्याच्यामध्ये असलेलं मूर्ती शब्द ब्रह्म अशेष, त्याची मूर्ती सुवेश, सुंदरपणा येतो. अहो नुसता एका वाक्यामध्ये जीवाला ब्रह्मरूप करून टाकतो वेद. सामान्य आहे का? इतके दिवस दुःख भोगत असलेला जीव, जन्ममरण भोगत असलेला जीव, सुखदुःख भोगत असलेला जीव, परंतु गुरुकडे गेला आणि गुरूंनी वेदातलं महावाक्य सांगितलं की नाचायलाच लागतं. त्या ठिकाणी म्हणायला लागतो अरे बापरे, इतके दिवस मी विनाकारण दुःख भोगत होतो, संसारात त्या ठिकाणी अडकलो होतो, आता मात्र माझ्या जीवनामध्ये मी दुःखी होणार नाही. जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरु आख्ये मन धुतले, आत्मस्वरूपी घातले रोनिया. महावाक्याचे नावे, गुरुकृपेचे निथावे, माता हात ठेविला नव्हे, थापटेला जैसा. लगेच जागा होतो तो. काय तैसा विश्व स्वप्नेशी माया, निंद सांडोनी धनंजया, सहसा चेईला अद्वया नंदपणे जो. झोपला होता आतापर्यंत, पण एकाच वाक्यात उठतो. अहम ब्रह्मास्मी वाणी, एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळोनी, तक्षणी जागीन जागा झाला. प्रगट होय म्हणून त्याची मूर्ती सुवेश, जेथ वर्ण वपू निर्दोष. वेदातले जे वर्ण आहेत ते निर्दोष आहेत, कुठल्याही प्रकारचा दोष त्याच्यामध्ये नाही. म्हणून उच्चार करायचा असेल तर दोषयुक्त उच्चार करायचा नाही. कोणाला जर असं म्हटलं का हो आम्हाला वेद म्हणू द्या, शास्त्र सांगताय तू म्हणू नकोस, तुझं उपनयन झालं का? मग लोक लगेच शास्त्रावर वेदावर आक्षेप घेतात. वेद आम्हाला का अधिकार देत नाही, आम्हाला का म्हणू देत नाही? वेद आपल्याला अधिकार देत नाही म्हणजे आपण अधिकारी होऊन उच्चार केला पाहिजे म्हणून अधिकार देत. तुम्ही अधिकारी व्हा, तुम्हाला अधिकार आहे, सगळ्यांना अधिकार आहे. परंतु या वेदातली जी अक्षर आहेत ती निर्दोष म्हटली पाहिजे, आणि ते निर्दोष म्हणण्याची योग्यता लगेच सगळ्यांच्या मध्ये नाही आहे. त्याच्याकरता मग सगळं उपनयन करा म्हणा, शुद्ध आहार करा, शुद्ध विहार करा, तर तुम्हाला ते निर्दोष म्हणता येईल. नाहीतर चुकीचं जर म्हटला तर करता वेदाध्ययन, विस्वर गेली उच्चारण, शुद्धी नव्हे पै मरण, अवश्य जाण व्रत्रासुरायश. दरवेळेस मी सांगतो कथा. व्रत्रासुराच्या वडिलांनी त्वष्टा ऋषींनी यज्ञ केला
इंद्राला मारण्याकरता यज्ञ केला, यज्ञामधले जे मंत्र होते ते उच्चारत असताना स्वर चुकला. इंद्र शत्रूवर धस्व असं म्हणायचं होतं, पण आहुती टाकताना इंद्र शत्रूवर धस्व असं झालं फक्त. म्हणजे फक्त रस्वाचा दीर्घ झाला आणि षष्टी तत्पुरुष समास व्हायच्या ऐवजी तो बहुव्रीही झाला. इंद्राचा शत्रू जन्माला येवो, त्याऐवजी इंद्र आहे ज्याचा शत्रू तो जन्माला आला. वरत्रासुर मेला का? स्वर चुकला. म्हणून वेदातले जे मंत्र आहेत ते पॉवरफुल आहेत एकदम, ते फार मोठी शक्ती आहे. तेच म्हणत असताना जर त्याचा स्वर चुकला तर फायदा व्हायच्या ऐवजी नुकसान होतं. अहो ओम शब्द आहे, ओम म्हणायचा कसा? कसाही म्हणायचा नाही ओम. माणसांना खूप हौस असते, वेदातलेच मंत्र बनायचे डायरेक्ट. ओम भूर्भुवः स्वः वेदातला मंत्र आहे, महामृत्युंजय मंत्र वेदातला आहे. शुद्ध म्हणत असला तर कोणी शास्त्र तुम्हाला आड करत नाही, पण शुद्ध न म्हटला तर तुम्हाला कदाचित त्या मंत्राचा विपरीत फल प्राप्त होऊ शकतं. म्हणून तेच मंत्र मग वेदातले स्मृतीत आणले, तेच पुराणात आणले. तोच मंत्र पुराणात आला ना मग तुम्हाला दोष लागत नाही, कसाही म्हणा. तोच गीतेत आला, स्मृती, गीता स्मृती आहे, मग चुकला तरी एवढा दोष लागत नाही. पण वेदाचे मंत्र जसे आहेत तसेच जतन केले पाहिजेत. अजूनही वेदाचे मंत्र जसे आहेत तसेच जतन केलेत. आपण पाहतो संत वाङ्मयामध्ये किती पाठभेद निर्माण झाले. सकलमती प्रकाश म्हणायचं का सकल अर्थमती प्रकाश म्हणायचं? मी सकलमती म्हणलं की सकल अर्थ म्हणतात, आणि मी सकल अर्थ म्हणलं की ते मुद्दाम सकलमती म्हणतात. का पाठभेद निर्माण झाले? आमच्या ज्ञानेश्वरीत असं आहे, आमच्या ज्ञानेश्वरीत असं आहे. वेदात असं म्हणतात, कुठलाच पाठभेद नाही. अजून पंजाब पासून ते कन्याकुमारी पर्यंत वेद म्हणणारे जे बसले म्हणायला तर ते एकसारखाच म्हणतात. कारण त्यांनी जे परंपरा जतन केलेली आहे, गुरु शिष्य परंपरा, पाठ करूनच वेदाचं जतन जास्त झालेलं आहे. तरी सुद्धा त्याच्यामध्ये पाठभेद नाहीत. कारण वेद जो आहे तो ज्ञानोबाराय म्हणतात निर्दोष वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. निर्दोष असलेले वर्ण आणि हेच त्याचं शरीर, आणि मिरवतात ते. सुंदर शोभा आहे ती. निर्दोष म्हणणं ही सगळ्यात चांगली शोभा आहे. बरं म्हणत असताना उच्चार कसे म्हणणं? निर्दोष. ते आपलं पाठ होत असतानाच कानपाठ झालंय, सगळं दोषयुक्त झालंय आपलं. माझं सुद्धा खूप वेळ चुकतात म्हणताना, कारण मी सुद्धा अजून ज्ञानेश्वरी पाठ केलेली नाही ना, ऐकून ऐकूनच पाठ झालेले. कितीतरी उच्चार करताना संत वाङ्मयामध्ये आपण सदोष म्हणतो. म्हणून निर्दोष उच्चारण करता आलं पाहिजे. म्हणून वेदाचे जे वर्ण आहेत ते कसे आहेत? निर्दोष आहेत. अहो हरिपाठात सुद्धा कितीतरी दोष आहेत. आपले ते तोंडात बसलं तर बरं. हो, निर्द्वंद्व निश्चंक काय बहुतेक विचारता म्हणतात. विचारिता नाही, विचारता. विचारता म्हणजे फिरणे आणि विचारता म्हणजे विचारणे. किती अर्थात बदल झाला बघा बरं. हा, संतांनी सरिता केलो तैशापरी म्हटलं. सरिता म्हणजे नदी. निर्दोष म्हणता आलं पाहिजे. तसं वेद, आता हे जाऊ द्या, हे संतांचं वाङ्मय आहे, ह्याच्यामध्ये कसं आहे, सूट आहे थोडी का होईना, माप, ह्याच्यात भाव प्रधान आहे.
पण म्हणता होईल तेवढं, होता होईल तेवढं शुद्ध पाठ केलं पाहिजे. हो. निवृत्ती गहिनी, एक जण म्हणला गहनी. पण वेदातले जे मंत्र आहेत ते मात्र ज्ञानोबराय पाहतायत वेदाकडे. ज्ञानोबरायांच्या या ज्ञानेश्वरीमध्ये मला काल एका महाराजांनी सांगितलं, सगळी वेद सगळी शास्त्र हात जोडून उभे आहेत ज्ञानोबरायांच्या पुढे, आम्हाला घ्या आम्हाला घ्या म्हणून. पण ज्ञानोबरायांनी त्यांना गणपती बाप्पाच्या ठिकाणी बसवले. बसायचं इथं, बसायचं. आम्हाला घ्या म्हणून हात जोडून उभे आहेत ज्ञानेश्वरीत. कोण विचारताय आम्हाला? नाही तर तुम्ही ज्ञानेश्वरी घेतली तर लोक विचारतात तरी आम्हाला, असा एक भाव. किंवा ज्ञानोबरांची असलेली पूज्य बुद्धी. माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला काय काय पुढे मिळणार आहे? ज्ञानेश्वरी मी सांगणार आहे, पण कशाचा आधार घेऊन सांगणार आहे? कोणत्या गणपती बाप्पाची पूजा करून मी ज्ञानेश्वरी सांगतोय? माथ्यातलं सांगतोय का गाथ्यातलं सांगतोय? बगलेतलं सांगतोय का प्रमाण सांगतोय? ज्ञानदेवा प्रमाण, आत्मा हा निधान. ज्ञानोबराय वेद, श्रुती, स्मृती आणि स्वतःचा अनुभव सगळं सांगतात. म्हणून वर्ण वपू निर्दोष मिरवत असे हे सांगितल्यानंतर पुढे वेदाचा अधिकार सर्वांना नाही, मग सर्वांना त्या ठिकाणी वेद कळावा याच्याकरता वेदच स्मृतीच्या रूपाने प्रगट झालेला आहे. म्हणून माझ्या गणपती बाप्पाचं शरीर वेदाचं आहे, पण शरीराला सौंदर्य जे असतं ते कशामुळे असतं? अवयवामुळे असतं. अवयव कसे आहेत? नाक कसं आहे, डोळं कसं आहे, गणपती बाप्पाचं पोट कसं आहे. मूर्ती बनवत असताना सुद्धा मूर्तिकार त्या गणपती बाप्पाचे डोळे सुंदर बनवतात. नाग जे आहे गणपती बाप्पाचं कसं आहे? सरळ आहे. काय? लंबोदरा शोभे तुझा शुंडादंड. कान असे विशाल आहेत गणपती बाप्पाचे, डोळे असे बारीक आहेत, नाक असं लांब आहे. गणपती बाप्पाचे जे दात आहेत, एक दात सरळ आहे, एक दात तुटलेला आहे. विशाल असं त्या ठिकाणी उदर विशाल. उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. आता या संबंधी आपण मागे बोलून आलोय. कान मोठे का? गणपती बाप्पा म्हणतात तुमचे सगळ्यांचे कान मोठे पाहिजे, म्हणजे तुम्ही भरपूर चांगलं ऐकलं पाहिजे देवाच्या विषयी. नाक लांब हे शुद्ध चारित्र्याचं प्रतीक आहे. दृष्टी तुमची सूक्ष्म पाहिजे, कारणाची पाहिजे. आणि पोट मोठं पाहिजे म्हणजे मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. पण आता हे गणपती बाप्पाचे अवयव शोभून दिसताय, ते कोणते अवयव आहेत? त्या अवयवाचं वर्णन पुढच्या ओळीत करतायत. वाचा पुढची ओळी. स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. ज्ञानोबराय म्हणतात स्मृती तेची अवयव. स्मृती आता शरीराची ठेवण पहा. मनवादिकांच्या स्मृती हेच त्याचे अवयव आहेत. त्या स्मृतीतील अर्थ सौंदर्याने ते अवयव म्हणजे केवळ लावण्याची खानच बनलेली आहेत. स्मृती तेची अवयव. गणपती बाप्पाचं शरीर वेद आणि अवयव स्मृती. स्मृतींना जी उपमा दिलेली आहे ती अवयवाची उपमा दिलेली आहे. आणि स्मृती तेची अवयव अंगिक भाव देखा.
देखा म्हणजे पा. तुम्हाला अंगिक भाव पाहिजेत का? शरीराचे भाव जे असतात ते अवयवातून प्रगट होत असतात. बरोबर आहे. कोणाला राग आलाय कसं काय कळतं? बाबांना राग आला कशावरून कळतं? हो, बाबांचे डोळे लाल झाले, बाबा फुसफुस करायला लागले की समजायचं बाबाला काय आला? राग आला. म्हणजे माणसाचे जे अवयव आहेत ते आतले भाव प्रगट करतात. हा, इंद्रियाच्या द्वारे ते प्रगट होत असतं. राग आलेला सहज चालता चालता मनुष्य दुसऱ्याला धक्का मारून जातो. तर दर्शनाला आपण इथून जातो, तिकडून आलेले लोक लाईनीत आलेले असतात. आपण इकडून गेल्यावर त्यांना आनंद होतो का राग येतो? राग आल्यावर ते कसं करतात आपल्याला? आम्ही 2 तास उभे आहे तुम्ही आताच आले मध्ये. तिथं जाईपर्यंत ते आपल्या माऊलीला प्रार्थना करतात यांचं कल्याण व्हावं म्हणून. अवयव जे असतात ते आतले भाव प्रगट करणारे असतात. म्हणून वेद हे शरीर आहे आणि वेदाचे भाव प्रगट करणाऱ्या स्मृती आहेत. वेदाला नेमकं काय म्हणायचंय सामान्य माणसाला कळत नाही. परोक्ष बोलतात वेद. परोक्ष वादो हि वेदोयम बालानाम अनुशासनम. ज्याप्रमाणे आई बोलते ना, आई मुलाला शिकवत असते. बालानाम अनुशासनम म्हणजे तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले, औषध देवनी औषध द्यावया चाळविले बाळा दावनिया गोळा दृष्टी पुढे. म्हणजे काय? आई म्हणते बाळा तू जर औषध घेतलं ना मी तुला गुळ देईल. मग गुळ देण्यामध्ये तात्पर्य एक औषध घेण्यात तात्पर्य आहे. तसं वेद स्वर्गाचं वर्णन करतो, अप्सरांचं वर्णन करतो, अमृताचं वर्णन करतो. तुम्ही जर यज्ञ केलं ना बाबा स्वर्गात अमृत आहे, स्वर्गात अप्सर आहेत. काय इथलं चहा पीत बसला तुम्ही, त्यापेक्षा अमृत प्या. मग यज्ञ करा. यज्ञात प्रवृत्ती व्हावी म्हणून औषध द्यावया चाळविले बाळा. आपण बाळच आहेत सगळे. वेदाला माहिती आहे यांना काहीतरी दाखवल्याशिवाय काहीतरी करायला तयार होणार नाही. बाळ आहेत सगळी आणि या बाळांना काहीतरी दाखवलं पाहिजे पुढं. मग यांची प्रवृत्ती कर्मात होते, सकाम कर्मात होते. नाहीतर हे कर्म करत नाहीत. म्हणून वेद परोक्ष बोलतात. वेदाची भाषा सगळ्यांना कळत नाही. वेदात सगळंच वर्णन केलंय. लोके व्यायाम मिश्य मध्य सेवा नित्यास्तु जंतूर नाही तत्र चोदना व्यवस्थितिस्तेषु विवाह यज्ञेर आसु निवृत्ती इष्टा म्हटलं. लोकांमध्ये विवाह सांगितला असेल, यज्ञ सांगितला असेल, सुराग्रहे रासो निवृत्ती रिष्टा. वेदांनी सांगितलं बाबा विवाह कर. विवाह करता विवाह सांगितलाय का? विवाहाच्या द्वारे पुढे त्याला निवृत्तीकडे न्यायचंय. वेदे न करिता प्रेरणा सहज विषयावरी वासना स्वभावे सकळ जना सहज जाना सर्व. शिकवावं लागत नाही वेदाला. वेदे न करता प्रेरणा सहज विषयावरी वासना. माणसाची वासना सहज आहे. खाण्यापिण्याकडे सहज वासना आहे. मद्य मांस मैथुना म्हटलं म्हणजे मद्यपान करण्याकडे सहज प्रवृत्ती आहे, मांस खाण्याकडे सहज प्रवृत्ती आहे, मैथुनाकडे सहज प्रवृत्ती आहे. आणि मग सहज प्रवृत्तीला आळा घालण्याकरता त्याला काहीतरी नियंत्रण करण्याकरता सांगितलं बाबा खायचंय ना तुला यज्ञ कर, प्यायचंय ना तुला यज्ञ कर. आता यज्ञ करायचं म्हणजे खूप कष्ट आहेत. मग म्हणजे नेहमी पिणाऱ्या माणसाला
यज्ञात पी म्हणून वेदाने थांबवलं. स्वैराचारी होणाऱ्या माणसाला स्वैराचार होऊ नये म्हणून वेदाने सांगितलं बाबा विवाह कर. पण त्याच्या तिकडून पुढे न्यायचंय कुठं? आसू निवृत्ती इष्टा, निवृत्तीकडे त्याला न्यायचंय. पण एकदम निवृत्ती कळत नाही माणसाला, म्हणून हे सगळं आधी सांगितलं, हे केलं की हे होईल, हे केलं की हे होईल. म्हणून वेदाची भाषा सगळ्यांना कळत नाही, वेद सगळ्यांना सुलभ नाही, म्हणून वेदातलेच भाव जे आहेत ते स्मृतीत प्रगट केले ऋषीमुनींनी. म्हणून स्मृतीला ज्ञानेश्वर महाराज जिथे काय म्हणतात, स्मृती तेची अवयव. गणपती बाप्पाचे अवयव कोणते आहेत? गणपती बाप्पाचं दर्शन करायचंय का तुम्हाला? शरीर, शरीर लगेच दिसत नाही, अवयव दिसतात. मग अवयव पाहिल्यानंतर कदाचित मनुष्यवंत व्हावा. काय गणपती हो, काय गणपतीचं नाक आहे, काय गणपतीचे कान आहे, काय गणपतीचे डोळे, हीच मूर्ती आम्हाला पाहिजे. तसं वेदाला नेमकं काय म्हणायचंय हे स्मृतीच्या द्वारे कळतं. म्हणून स्मृती तेची अवयव, देखा आंगिक भाव. आतले भाव प्रगट करणारे ह्या स्मृती आहेत. सगळ्या वेदातले भाव प्रगट करणाऱ्या स्मृती आहेत. देखा अंगित म्हणून ते वेदातले भाव तुम्हाला पाहायचे असेल तर स्मृतीत पहा. जेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. आणि स्मृतीमध्ये सुद्धा शोभा कशाची आहे? जसं त्या अवयवाची शोभा जी आहे, त्या अवयवाची शोभा जी आहे ती त्या अवयवाचा आकार त्याच्यावरून असते. नाक असेल, कान असेल, डोळे असेल, तसं या स्मृतीरूपी अवयवाची शोभा काय? त्याच्यातले अर्थ हीच काही त्या अवयवांची, स्मृतीरूपी अवयवांची काय आहे? शोभा आहे. म्हणून ह्या स्मृती तुम्ही पहा. पहा ज्ञानोबाराय म्हणतात, काय गणपती बाप्पाच्या अवयवांना सांगावं? ज्ञानोबारायांनी सगळं दिसतंय समोर गणपती बाप्पा. ज्ञानोबाराय गणपतीच्या मंदिरात गेलेले आहेत किंवा ज्ञानोबाराय ज्या गणपतीचं ध्यान करतायत त्या गणपतीचं शरीर म्हणजे सगळं वेद दिसत आहेत. ज्ञानोबाराय चारी वेद ज्ञानोबारायांच्या समोर आहेत. आणि गणपती बाप्पाच्या अवयवाच्या ठिकाणी ज्ञानोबारायांना सगळ्या स्मृती दिसतात. म्हणजे सगळ्या स्मृती सुद्धा ज्ञानोबारायांना डोळ्यासमोर आहेत. सगळ्या स्मृती आता ते अवतारी पुरुष आहेतच, पण अवतार धारण केल्यानंतर सुद्धा त्यांनी हे सगळं अध्ययन केलंय. वडिलांच्याकडून अध्ययन केलंय सगळं. विठ्ठल पंतांनी हे सगळं अध्ययन केलंय. विठ्ठल पंतांचं वर्णन करताना मैपती महाराजांनी वर्णन केलंय. सगळं वेदशास्त्र पठन केलं, सगळ्या श्रुती स्मृती पुराण अभ्यासली. आणि लौकिकामध्ये बाहेरच्या लोकांनी त्यांना नाही अधिकार दिला, परंतु घरीच विठ्ठल पंतांनी हे सगळं शिकवलंय. त्यांना शिकायची गरज नाही, परंतु गुरुशिवाय विद्या प्राप्त होत नाही म्हणून त्यांनी अध्ययन केलंय. म्हणून स्मृती सुद्धा ज्ञानोबारायांच्या पुढे आहेत. ज्ञानोबारायांनी आपल्याला आता हे ज्ञानोबारायांना माहिती आहे पुढे या लोकांना काय अभ्यास करायला वेळ नाही म्हणून सगळ्या स्मृती आणलेल्या आहेत. सगळा वेद ज्ञानेश्वरीत आणलाय. ज्ञानेश्वरीत मी काय काय आणलंय, गणपती बाप्पाच्या कृपेने काय काय ज्ञानेश्वरीत येणार आहे, ह्याच दिग्दर्शन ज्ञानोबाराय करतात. मन स्मृती तेची अवयव, देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. त्या स्मृतीमध्ये वेदातले भाव प्रगट झालेले आहेत. म्हणून स्मृतीचं सुद्धा खूप मोठं महत्व सांगितलेलं आहे. जसं वेदाला धर्मशास्त्र म्हणतात तसंच स्मृतीला सुद्धा धर्मशास्त्र म्हणतात. नास्ते वेदात परमशास्त्रम असं म्हटलंय, किंवा वेदो अखिलो धर्ममूलम म्हटलंय म्हणू महाराजांनी. तसंच धर्मशास्त्रम तुवै स्मृतीही असं म्हटलंय. धर्मशास्त्र म्हणजे काय तुम्हाला पाहिजे? सगळ्या स्मृती म्हणजे धर्मशास्त्र आहे.
आणि धर्मशास्त्र कशा करताय? व्यवहाराकरता धर्मशास्त्राचा विचार आहे बरं का. वेदांत शास्त्राचा विचार मोक्षा करताय. उपनिषदांचा विचार कशा करताय? जीवो ब्रह्मैव नापरा. जीव ब्रह्मरूप आहे असं म्हणून सगळे ब्रह्मरूप होतात का लगेच? मोक्ष देईल ज्ञान ते तकीर नाही आण, परी तेची थारे ऐसे मन अशुद्ध व्हावे. चित्तशुद्धी पाहिजे, चित्त स्थिर झालेलं असलं पाहिजे, तर ते ज्ञान अनुभवाला येत असतं. आणि ते चित्त शुद्ध करण्याचं काम जर कोण करत असेल, धर्मशास्त्र करत. म्हणून धर्मशास्त्र व्यवहार येतो भट्ट नाया म्हटलं. व्यवहारात धर्मशास्त्राचा उपयोग असतो. व्यवहारात वेदांत शास्त्र चालत नाही. व्यवहारामध्ये धर्मशास्त्र अनुभव लागतं किंवा धर्मशास्त्राप्रमाणे वागावं लागतं. जो धर्मशास्त्राप्रमाणे वागतो तोच वेदांताचा पुढे अधिकारी होतो. त्याची चित्तशुद्धी होते. नाही तर दैशे चित्त शुद्ध नाही ते तर बोध करील काय, बोध होत नाही त्या माणसाला. मग धर्मशास्त्र म्हणजे काय आहे? तर ही जे सगळ्या स्मृती आहेत त्याला धर्मशास्त्र असं म्हटलंय. हो, श्रुती आणि स्मृती या उभयतांचा अभ्यास केल्याखेरीज धर्मशास्त्राचा अभ्यास पूर्ण होत नाही. म्हणून श्रुती आणि स्मृती यांना डोळे म्हटलंय बरं का. डोळे म्हटलंय. माणसाला डोळे असले पाहिजेत. बहुतेक आपण आंधळे आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, असोने हातपाय डोळे झालो मी आंधळा. आम्ही आंधळे कसे काय हो? कर्म कसं करायचं कुठं माहिती आपल्याला? कोणत्या वेळेस कोणतं कर्म करायचं माहिती नाही. बसायचं कसं माहिती नाही. देवाचं दर्शन कसं करायचं माहिती नाही. कुठलंच काही कोणती क्रिया करायची असेल धर्मशास्त्र आहे. हो, नमस्कार कसा करायचा देवाचा माहिती नाही. हो, हात जोडून करायचा का देवळात गेल्यानंतर गोल गोल स्वतःभोवती फिरायचं? प्रदक्षिणा कशी करायची? कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा करायच्या? शास्त्र आहे. अहो, संकल्प करायचा असेल तर पाणी किती घ्यायचं? शास्त्र आहे. उडदाचा दाणा भिजेल एवढंच पाणी घ्यायचं. जास्त कमी झालं तर मद्यपान केल्याचा दोष लागतो. हो, प्रवचन ऐकताना शेंडी बांधायची का सोडायची? हो, आरती घेताना पूजा टोपी घालायची का ठेवायची? आरती करताना टोपी घालून करायची का टोपी घालून काढून करायची? शास्त्र आहे त्याचं. मग हे सगळं धर्मशास्त्र कशा करता? म्हणून याला नेत्र म्हटलंय. श्रुती स्मृती उभे नेत्रे विप्रश्च चक्षुषी मते एकेन हि ना कानस्यात द्वाभ्याम अंध प्रकीर्तितः. ते म्हटले श्रुती आणि स्मृती हे दोन डोळे आहेत माणसाचे. एक जरी नसला तरी तो मनुष्य आंधळा आहे. म्हणजे श्रुती माहिती नसतील आंधळा झाला मनुष्य, आणि दोन्ही माहिती नसतील आंधळा. म्हणजे एक नसेल तर काना झाला. एकेन हि ना कानास्यात म्हटलंय. आणि दोन्ही नसले तर एकदम आंधळा मनुष्य आहे. म्हणून यांना काय म्हटलंय? डोळे म्हटलेले श्रुती आणि स्मृती. अंतःकरण पवित्र करण्याकरता या सगळ्या स्मृती सांगितल्या. त्याच्यामध्ये राजधर्म, वर्णधर्म, आश्रम धर्म, आचार धर्म, जात कर्म, चौल, मौजीबंधन, विवाह संस्कार, श्राद्धादी विधी, भक्ष्याभक्ष्य, आपद धर्म, प्रायचित्त याबाबत लिहिलेलं असतं. त्याला काय म्हणतात? स्मृती असं म्हणतात. ह्याचा सगळ्याचा अंतर्भाव धर्मशास्त्रात होतो. किती स्मृती आहेत? खूप स्मृती आहेत. मनुस्मृती, अत्रि स्मृती, विष्णू स्मृती, हरित स्मृती, व्यास स्मृती, नारद स्मृती, पराशर स्मृती, देवल स्मृती, याज्ञवल्क्य स्मृती.
या मुख्य आहेत. मागे गीता प्रेसचं एक पुस्तक निघत होतं 20 स्मृतिया 20 स्मृती होत्या त्याच्यामध्ये. म्हणजे 20 स्मृती काय काय सांगतात. ग्रंथ सुद्धा निघाला होता, आता तो दिसत नाही मला. क्या करे और क्या न करे, गीता प्रेसचा. क्या करे क्या न करे, काय करायचं काय करायचं नाही. मग त्याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या स्मृती आहेत, या स्मृती म्हणजे वेदरूपी शरीर आहे. गणपती बाप्पाचे अवयव म्हणजे या स्मृती आहेत. स्मृती त्याचे अवयव देखा अंगिक भाव. आणि वेदात काय सांगितलंय, त्याचा अंगिक भाव, आतला भाव सांगणाऱ्या म्हणजे स्मृती आहेत. म्हणून स्मृती सुद्धा वेदासारख्याच प्रमाण. पहिला प्रमाण वेद आहे आणि दुसरं प्रमाण काय सांगितल्या, स्मृती सांगितल्या. काय त्या स्मृतीमध्ये वर्णन आहे हो. कोणती स्मृती घ्या. आता आपल्याकडे प्रसिद्ध आहे मनु महाराजांची. भगवान परमात्म्याने, ब्रह्मदेवाने सर्वात पहिल्यांदा मनु आणि शत्रुपा यांना निर्माण केलं. मनु महाराजांनी राज्य केलं. मग ही सगळी सृष्टी चालण्याकरता, आनंदाने सृष्टी चालली पाहिजे, याच्यासाठी काय काय केलं पाहिजे, कसं कसं वागलं पाहिजे. आपल्याकडे जशी घटना आहे, असं म्हणतात हे घटना बनवणाऱ्यांनी ती घटना या सगळ्या स्मृती पाहून बनवलेल्या आहेत. आता त्याच्यात बदल करावा लागतो. समजा काळ बदलतो, देश काल परिस्थिती बदलते, त्यानुसार सगळं बदलावं लागतं. कपड्यात बदल होतो, माणसाच्या आहारात बदल होतो. परंतु इतका बारीक विचार त्यांनी केलाय स्मृतींमध्ये. पहिल्यांदा ही सगळी सृष्टी निर्माण कशी झाली, परमात्म्यापासून सृष्टी निर्माण झाली, ही सुरुवात आहे. जीव जो आहे हा परमात्मा रूपच आहे, पण आता झाला जीव तो हा परमात्माची परी. मग आता त्याला जीवाला परत परमात्म्याकडे नेण्याकरता काय करावं लागेल. मग जन्माला आल्यानंतर म्हटले जन्मना जायते संस्कारा द्विज उच्यते, करा त्याच्यावर संस्कार. मग किती संस्कार सांगितले, 16 संस्कार आहे. मग अगदी जन्माला घालण्यापासून, मूल जन्माला चांगलं आलं पाहिजे त्याच्याकरता तो गर्भाधान संस्कार सांगितला. त्याच्या सगळ्याच्या पाठीमाग आपल्या शास्त्रामध्ये सगळं विज्ञान आहे. जन्माला आला की संस्कारांना सुरुवात आहे. मग त्याचं नालछेदन असेल, जातकर्म संस्कार असेल, सगळे संस्कार आहेत त्याच्यावर. हो, आपल्याकडे पद्धत आहे ती. आता ते राहिलं नाही म्हणा. नालछेदन करायला त्याचा जन्म पूर्वी घरी व्हायचा, आता घरी कोणाचा जन्म होतच नाही, सगळे हॉस्पिटलमध्ये. त्याच्या जिभेवर लिहिता होते म्हणे, पहिले ओम लिहायचे तुपाने आणि मधाने. नंतर बारशाचा नामकरण सुद्धा काय संस्कार आहे. नाव ठेवायचं, त्याचं नामकरण संस्कार आहे. असे किती 16 संस्कार सांगितले. आणि हे सगळे संस्कार, आता जास्त संस्कार आपल्याकडे राहिले नाही. विवाह संस्कार आहे आणि अंत्येष्टी आहे. मग आता तो मुलगा जो आहे तो थोडासा मोठा झाला की त्याने गुरुकुलात गेलं पाहिजे, उपनयन केलं पाहिजे. मग कोणाचं उपनयन कधी करायचं, कसं करायचं, त्याने गुरुकुलात गेल्यानंतर काय अध्ययन करायचं, गुरुनी कसं वागायचं, शिष्यानी कसं वागायचं, कशी सेवा करायची. अध्ययन संपल्यानंतर मग त्याने पुढे काय करायचं हे सगळं सांगून ठेवलंय. संपल्यानंतर मग त्याने ग्रहस्थाश्रमात जायचं, ग्रहस्थाश्रम कसा असला पाहिजे सगळं लिहिलंय म्हणून महाराजांनी. काही त्याच्यात आता परिस्थितीनुसार बदलही असतील. विवाहाचे प्रकार सांगितलेत. ब्राह्म विवाह, राक्षसी विवाह, गांधर्व विवाह,
ब्राह्मविवाह म्हणजे दोघांच्या संमतीने, सोयरेदारांच्या साक्षीने, अग्निदेव ब्राह्मणाच्या साक्षीने पिता त्या ठिकाणी सालंकृत करून आपल्या कन्येला देतो. लक्ष्मी रूप माझी कन्या आहे आणि तुम्ही श्रीधर आहात, तुम्हाला घ्या. तो ब्राह्मविवाह म्हणजे उत्तम फलक हा. मग गांधर्व विवाह वेगळा आहे, त्याला आजच्या भाषेत रजिस्टर मॅरेज म्हणतात. राक्षसी विवाह वेगळा आणखीन. त्याच्यानंतर गृहस्थाश्रमात कसं वागायचं दोघांनी, पतीचे धर्म काय, पत्नीचे धर्म काय, हे सगळं त्याच्यात सांगितले स्मृतीमध्ये. या सगळ्या स्मृती ज्या आहेत त्याच्यात तो निर्णय आहे. संतती, शुभ संतती कशी निर्माण करायची, संततीला त्याला संस्कार कसे द्यायचे, पुढे सद्गतीसाठी आपण काय काय करायचं. अग्निमुखी हवन, न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे, विमुख होईल काय पुढचे, विमुख होईल गुरुभक्ती, आदरून करील अतिथी, संतोषे दिल ज्ञाते आपले, गुरु गोत्र अग्निपूजी, अवसरे भजी द्विजी, निमित्ताधिके यजी, पितरोद्देशे. या यज्ञक्रिया उचिता, यज्ञेशी हवन करता, हुतशेष स्वभावता उरे जे जे. आणि त्याची कुटुंबेशी सेविजे म्हटलं. मग यज्ञ करायचा आहे. पंचमहायज्ञ सांगितलेत ग्रहस्थाश्रमात. ज्ञानोबारांनी सगळा विचार आणलाय ना. गणपतीचे सगळे अवयव ज्ञानोबारांनी तिकडे दाखवलेत पुढे. स्मृती त्याची अवयव. 5 महायज्ञाचा विचार आहे. नंतर श्राद्धादी कर्म आहेत, त्याचा विचार आहे. कसं श्राद्ध करायचं, काय करायचं. 4 पुरुषार्थाचं वर्णन केलंय स्मृतीमध्ये. धर्म पुरुषार्थ आहे, अर्थ पुरुषार्थ आहे, जोडून या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे, वेच करी. काम हा सुद्धा पुरुषार्थ आहे. आणि मग शेवटी हे तिन्ही पुरुषार्थ कसे करतायत, मोक्ष करतायत. म्हणून 4 वर्णाचा विचार आहे. कोणी काय कर्म करायचं, कोणी काय कर्म करायचं. 4 आश्रमांचा विचार आहे. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि पुढे संन्यास. आश्रम व्यवस्था, परिवार, आपल्या परिवारात कसं वागायचं, हो सगळं त्यांनी लिहिलं स्मृतीमध्ये. हो, कोणाचा किती हिस्सा आहे, मुलीचा किती हिस्सा आहे पित्याच्या संपत्तीत, मुलाचा किती हिस्सा पित्याच्या संपत्तीत, सगळं लिहून ठेवलं. तेव्हा पूर्वी आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी न्यायालय चालत होतं ते स्मृतीनुसार चालत होतं. म्हणजे हिंदूंचा एखादा जर न्यायनिवाडा करायचा असेल तर धर्मशास्त्र कोणतं, स्मृती. काही भाग यातले आताही घेतलेले आहेत. म्हणजे मुलाचा जसा वाटा आहे तसा मुलीचाही वाटा आहे. मुलं पित्राच्या संपत्तीत चल संपत्ती असेल, अचल संपत्तीचा विचार सांगितलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणून स्मृती त्याची अवयव. मग शासन चालायचं असेल तर कोणीतरी मालक पाहिजे, राजा पाहिजे. मग तो राजा कसा असला पाहिजे, राजाला मार्गदर्शन करणारे कोण असले पाहिजेत, प्रधान कसे असले पाहिजेत, किती असले पाहिजेत. एखादी संघटना असेल तर किती विश्वस्त पाहिजेत, त्याचा विचार सांगितला त्यांनी स्मृतीवाल्यांनी. तर राजाने निर्णय घ्यायचा असेल तर कोणाला विचारायचं, कसं विचारायचं. आणि नंतर न्यायनिवाडा कसा करायचा राजाने, कोण चुकलं तर त्याला कोणता दंड करायचा. दंड जर केला नाही तर मग सगळी व्यवस्था बिघडून जाते. ह्या सगळ्याचा विचार, दंड विधान वगैरे सगळं कशात सांगितलंय, स्मृतीत सांगितलंय. आणि मग पुढे या स्मृतीतील शेवटी मात्र राजा, प्रजा आणि शेवटी मात्र हे सगळं कशा करताय, प्रत्येकाला मोक्ष मिळाला पाहिजे. मोक्षाचा विचार सांगितला स्मृतीमध्ये.
हा सगळा विचार आहे असं म्हणतात. मी आता काही व्याख्यान ऐकलं, मी काही वाचलं नाही सगळं. या स्मृतींच्या मध्ये काही लोकांनी काही विक्षिप्त ग्रंथ श्लोक घातले, म्हणजे मनाचे श्लोक घातले, आणि या स्मृतींना काय केलं, बदनाम केलं. इंग्रजांनी विशेष करून त्या काळात आपले धर्मग्रंथ कसे चुकीचे आहेत, या धर्मग्रंथावरली श्रद्धा उडली पाहिजे याच्याकरता अनेक श्लोक त्याच्यामध्ये असे घातले की ज्याच्यामध्ये स्त्रियांची निंदा केलेली आहे, ज्याच्यामध्ये काही लोकांना हीन लेखलेलं आहे. आणि मग काही लोकांनी ते वाचलं की ते म्हणतात काय स्मृती असे, जाळून टाका. म्हणून मूळ जे काही ग्रंथ आहेत होते ते सगळ्या समाजाचा चांगला विचार करणारे होते, कल्याणाकरता लिहिलेले होते. मग काही स्वार्थी प्रवृत्तींनी म्हणा, काहींनी चुकीच्या उद्देशाने यांच्यात भांडणं लागावी. इंग्रजांची जी पॉलिसी होती ती डिवाइड अँड रूल, यांच्यात भेद निर्माण करा, भांडणं निर्माण करा आणि आपण राज्य करा. म्हणून आपले जे ग्रंथ होते त्या ग्रंथामध्ये सुद्धा काही भेसळ केली लोकांनी. रामायणात सुद्धा काही असे प्रक्षिप्त श्लोक आहेत. म्हणून विद्वान लोकांनी म्हणून ऐकत असताना सुद्धा हे ग्रंथ ऐकत असताना जे मूळ ग्रंथ आहेत ते ऐकले पाहिजेत, आणि जे समन्वयाने विचार सांगतील त्यांच्याकडून हे ग्रंथ ऐकले पाहिजेत. जे संघर्ष निर्माण करतील, विनाकारण भांडणं निर्माण होतील, समाजामध्ये द्वेष निर्माण होईल, अशांच्याकडून हे ग्रंथ ऐकायचे नाही. कारण ह्यांचं नेमकं तात्पर्य कशात आहे. यज्ञ सांगितलंय, कशा करता सांगितलंय. पशुहिंसा सांगितली, त्याच्या मागचा हेतू काय आहे. सुराग्रहाचं वर्णन केलं, त्याच्या मागचा हेतू काय वेदाचा. तात्पर्य निवृत्तीत आहे का प्रवृत्तीत आहे. म्हणून हे सगळं आपल्या सामान्य बुद्धीला कळेल सांगता येत नाही. परंतु हे ग्रंथ ज्या अर्थी ज्ञानोबांनी त्यांचं वर्णन केलंय, स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव, ते तर लावण्याची ठेव अर्थ शोभा. आणि याच्यातलं खरं लावण्य जर काय असेल तर यांच्यात सांगितलेला जो अर्थ आहे त्या अर्थाची शोभा, अर्थ ही शोभा आहे. श्रीमद भगवद्गीता सुद्धा स्मृती आहे. काय गीतेतला अर्थ आहे, काय गीतेचं वर्णन केलं ज्ञानोबारायांनी. जैशी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता, जेत साहित्य आणि शांती, हे रेखा दिशे बोलती, जैशी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये जैशी साहित्य आणि शांती, साहित्यात आहेत पण नुसतं साहित्य का, त्याच्यात शांती आहे. हे रेखा दिशे बोलती, साहित्य आहे आणि ते साहित्य तुम्हाला शांतीकडे घेऊन जाणार असं आहे. कशाप्रमाणे ज्ञानेश्वरी म्हटले, जैशी लावण्य गुण कुळवती पतिव्रता. लावण्य असतं, गुण नसतात. लावण्य गुण असतात, कुळ चांगलं नसतं. लावण्य गुण कळवती असली तरी पतिव्रता असेलच असं नाही. म्हणतात आमची ज्ञानेश्वरी लावण्य आहे, त्यात गुण आहेत, कुळवती आहे, कुळ मोठं आहे, आदिनाथ गुरु, आणि पतिव्रता आहे. गीता पतिव्रता आहे, ज्ञानेश्वरी पतिव्रता आहे. गीता पतिव्रता कशी सांगा की ओवी. मनोनी जगी गीता, मी आत्मेनी पतिव्रता, जे प्रस्तुत तू आता करणे. सगळ्यांचा पती आहे परमात्मा, आणि त्या परमात्म्याची भेट करून देणारी ही पतिव्रता आहे. परमात्म्याशिवाय दुसऱ्या कोणाचं वर्णन करत नाही, परमात्म्याशिवाय कोणाचं चिंतन करत नाही. कोण? गीता.
ज्ञानेश्वरी. म्हणून ते लावण्य जे आहे गीतेतलं, ज्ञानेश्वरीतलं, तसं लावण्य, आता गीतेचा विषय चाललाय, गीता सुद्धा स्मृती आहे. स्मृती म्हणजे तिथला अर्थ जो आहे ते किती लावण्य आहे, शोभा आहे सगळे. एक एक श्लोक, या श्लोकामध्ये असलेला अर्थ आणि त्या अर्थाची ही खरी शोभा आहे. आणि ही शोभा त्या ठिकाणी मला शोभून दिसते. गणपती बाप्पाचे अवयव मला शोभून दिसत आहेत. गणपती बाप्पाच्या शरीरावर असलेल्या या सगळ्या स्मृती आणि या स्मृती त्याचे अवयव देखा आंगिक भाव, मला त्याच्यात आंगिक भाव दिसायला लागले वेदातले. जेथं लावण्याची ठेव, अर्थ शोभान, त्यांचे अर्थ जे आहेत ते शोभून दिसत आहेत गणपती बाप्पाच्या शरीरावरती. अशा अनेक स्मृती आहेत बरं का. पराशर स्मृती आहे, याज्ञवल्क्य स्मृती आहेत. म्हणून अशा या स्मृती ह्याच गणपती बाप्पाचे अवयव आहेत. आता गणपती बाप्पाला ज्ञानोबा आणखीन पुढे सजवत आहेत. पूजोनी देव पाहिजे, देवाला पाहायचंय ना, पूजा करून पाहायचं. गणपती आणलाय घरी आणि त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. ज्ञानोबारायांनी गणपतीला आता सजवायला सुरुवात केलेली आहे. कपडे घालायच्या अगोदरच ज्ञानोबाराय अलंकार घालतात. कोणते अलंकार घालतात? अष्टादश पुराणे, तिची मणी भूषणे, पद पद्धती खेवणे, प्रमेय रत्नांची. याचा विचार उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरदा.